जालना नांदेड हायवेवर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालय समोर दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील 5 तोळ्याचे गंठण हिसकून घेणाऱ्या आरोपींना मंठा शहरातील जागरूक नागरिकांमुळे परतूर जवळ मापेगाव शिवारात पकडण्यात आले। घटनेची सविस्तर माहिती अशी की मंठा येथील शिक्षिका वंदना सोळंके पती व मुलीसह रविवार तळणी फाट्यावरील सरस्वती मंगल कार्यालयात साक्षगंध समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या। घरी परत येत असताना मंठा जालना महामार्गावरील स्वामी विवेकानंद महाविद्यालय समोर 2 अनोळखी तरुणांनी दुचाकीवर त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील 5 तोळ्याचे गंठण चालू गाडीमध्ये ओढून पळ काढला। त्यामुळे शिक्षिका वंदना सोळंके गाडीवरून पडून जखमी झाल्या। शिवराज शहाजीराव सोळंके यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलबीर राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल SP राठोड, जगन्नाथ सुकरे, मनोज काळे, आसाराम मदने आदींनी आरोपींचा पाठलाग करत परतूर तालुक्यातील मापेगाव शिवारात दोन्ही गंठण हिसकवणाऱ्या आरोपींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने मंठा पोलिसांनी ताब्यात घेतले। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। कोणाला पाहिजे वाळूच्या मडीस तू कोणाला तिथलंच आहे का? नाव काय तुझं? नाव काय? किसान सोनगिरे। तुझं? सुनील सुभाष रुपेकर। अच्छा।